हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये क्लास 7 मॅथ्स यामधला प्रॅक्टिस सेट 32 तो आपण सोडूया, विच इज बेस्ड ऑन अल्जेब्राइक एक्सप्रेशन्स. प्रॅक्टिस सेट 32 त्यातला क्वेश्चन असा आहे, क्लासिफाय द फॉलोइंग अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स ॲज मोनोमियल्स, बायनोमियल्स, ट्रायनोमियल्स ऑर पॉलिनोमियल्स. तर खाली काही एक्सप्रेशन दिले, त्याचं आपल्याला क्लासिफिकेशन करायचं आहे या 4 प्रकारात. तर त्या 4 प्रकारांचा पहिल्यांदा अर्थ समजून घेऊया. मोनो फॉर वन, सो मोनोमियल्स म्हणजे असे अल्जेब्रिक एक्सप्रेशन ज्याच्यात फक्त एकच टर्म असेल. बायनोमियल्स म्हणजे 2 टर्म्स, ट्रायनोमियल्स म्हणजे 3 टर्म्स आणि त्यापेक्षा जास्त जर असतील तर पॉलिनोमियल्स. तर ह्या पद्धतीने आपल्याला त्याचं क्लासिफिकेशन करायचं आहे. आता इथं 2 टर्म्स म्हटल्यानंतर त्या 2 टर्म्स, समजा एक्स आणि वाय ह्या 2 टर्म्स असतील, त्या जर बेरीज किंवा वजाबाकी यांनी जोडल्या असतील तरच त्या 2 वेगवेगळ्या टर्म्स असतील. समजा एक टर्म इथे एक्स वाय दिले, तर एक्स आणि वाय यांच्यामध्ये साइन कुठलंच नाही, म्हणजे तिथं प्रोडक्ट साइन आहे. मग त्यावेळेला ही 2 टर्म्स वेगवेगळ्या नसून ही एकच टर्म आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे जर 2 व्हेरिएबल्सच्या मध्ये प्रोडक्टचं साइन असेल तर ते 2 टर्म्स वेगवेगळे नसून ते एकच टर्म असतील. 2 टर्म्स वेगळ्या कधी असतील, जर त्या बेरीज किंवा वजाबाकीनं एकमेकांना जोडले असतील तर त्यांना आपण 2 वेगवेगळ्या टर्म्स आहेत असं म्हणू शकतो. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्याला बायनोमियल किंवा मोनोमियल किंवा ट्रायनोमियल ठरवताना. आता याच्यामध्ये एकूण 8 अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स दिलेले आहेत. आपण त्याचे कॅटेगरायझेशन करूया. पहिली कॅटेगरी मोनोमियल, दुसरी बायनोमियल, तिसरी ट्रायनोमियल आणि चौथी कॅटेगरी या सर्वांशिवाय जर एखाद्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन असेल तर ते पॉलिनोमियल. आता ह्यामधला पहिला अल्जेब्रिक एक्सप्रेशन 7x आहे. मग 7 आणि x यांच्यामध्ये साइन कुठलंच नाही, म्हणजे तिथं प्रोडक्ट साइन आहे. त्यामुळे 7 आणि x ह्या वेगवेगळ्या टर्म्स नाही, ते एकच टर्म आहे, कारण त्यांच्यामध्ये गुणाकाराचा साइन आहे. सो इट हॅज ओनली वन टर्म, सो वी शुड हॅव इट इन अंडर द कॅटेगरी मोनोमियल. सेकंड इज 5y मायनस झेड. आता इथं मात्र 5y ही एक टर्म आहे, 7z ही दुसरी टर्म आहे, ते वजाबाकीने एकमेकांना जोडले, सो इट इज बायनोमियल. सो 5y minus 7z is a binomial. Next is 3x cube minus 5x square minus 11. याच्यामध्ये 3 टर्म्स आहेत, so it is a trinomial. So 3x cube minus 5x square minus 11. Fourth polynomial is 1 minus 8a minus 7a square minus 7a cube. इथे एकूण 4 टर्म्स आहेत, 1 2 3 4. त्यामुळे ही मोनोमियल, बायनोमियल किंवा ट्रायनोमियल या कॅटेगरीमध्ये येणार नाही. त्यामुळे ती शेवटची जी कॅटेगरी आहे पॉलिनोमियल, त्याच्यामध्ये आपल्याला घ्यावी लागेल. सो 1 मायनस 8a मायनस 7a स्क्वेअर मायनस 7a क्यूब, दिस इज अ पॉलिनोमियल. पाचवा अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे 5m मायनस 3. त्याच्यामध्ये 2 टर्म्स आहेत पुन्हा, सो वी शुड राइट इट अंडर binomial 5m minus 3. Next is a, which has only one term, which is a monomial. The next to it is 4, just a constant number. So constant number is again a monomial, so it is a monomial. And the last one is 3y square minus 7y plus 5. याच्यामध्ये एकूण 3 टर्म्स आहेत, so it is a trinomial. So 3y square minus 7y plus 5 is a trinomial. So this is how we can classify given algebraic expressions into monomial, binomial, trinomial and polynomial.